शकता 4 टीस्पून तेल गरम करायचे। एक वाटी कांदा बारीक चिरलेला, तेवढीच म्हणजे 1 वाटी चिरलेली बारीक चिरलेली ढबू मिरची म्हणजे शिमला मिरची, 1 टीस्पून जिरे, त्यावरती आता लसूण पेस्ट, त्याची कन्सिस्टन्सी बघून घ्या, थोडी पातळ आहे। प्लेन लसूण आहे, कांदा नाही घातलेला, प्लेन लसूण पेस्ट, चार वाट्या बारीक चिरलेला टोमॅटो, वाजण्याला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे, पावभाजी खायची इच्छा तीव्र झालेली आहे। 1 वाटी उकडलेले वाटाणे म्हणजेच मटार, 4 वाट्या उकडलेला वाटाणा उकडून बारीक चिरलाय त्यांनी, त्यानंतर कोथिंबीर, कोबी जास्त शिजवायची नाहीये, साधारण शिजवायची आहे जेणेकरून थोडीशी ट्रान्सपरंट होईल। सरोवर पावभाजी मसाला, हा क्लासिक मसाला आहे, हा अजून मार्केटमध्ये येणार आहे। मीठ साधारण 1 टीस्पून, साधारण ऑलमोस्ट 1 ते 3 टीस्पून घातलेलं दिसतंय। 2 टेबलस्पून मिरची पावडर आहे, क्लासिक मिरची पावडर, त्यात पाणी घालून आपण पेस्ट तयार केलेली आहे। हे मिरची पूड काश्मीरची आहे, काश्मीरी मिरचीची, त्यामुळे जास्त लाल आहे, कोणताही रंग त्यात वापरला नाहीये। आपण पावभाजीमध्ये कधीही कलर घालत नाही। थोडंसं पाणी घातलंय आणि ब्रश करायला सुरुवात, सगळे मसाले त्यात मर्ज होत आहेत आणि ज्या पद्धतीने ते मिक्स करतायत त्या पद्धतीने त्याचा फ्लेवर जास्तीत चांगल्या पद्धतीने येणार। जसं आपण सगळं सांगितलं, आपल्याला प्रत्येक मसाला आपण चांगल्या रगडला तर त्याचा फ्लेवर जास्त येतो। त्याच पद्धतीने प्रत्येक मसाला त्या पावभाजीच्या प्रत्येक इन्ग्रेडियंट पर्यंत पोहोचावा आणि एकजीव त्याचं सगळं मिश्रण व्हावं, यासाठी बऱ्यापैकी ताकदीने सुरुवात केली जाते। आपण पाहताय स्वाद आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेलाच आहे। पावभाजी ऑलमोस्ट तयार झाली आहे, त्याच्यामध्ये आता सरोवरचा किचन किंग मसाला जास्तीत जास्त स्वाद वाढवण्याचं काम करणार आहे। पावभाजी झाल्यानंतर त्याच्यामध्ये घातला जाणार आहे 1 चिमूटभर किचन किंग मसाला सरोवरचा, अर्धी वाटी पाणी, पावभाजीमध्ये सर्वात
जास्त म्हणजे अमूल बटर शिवाय पावभाजी होऊ शकत नाही. आणि जे पिवळं दिसते ते बटर नसते. भाजरीन यूज करतात, मार्गरीन यूज करतात, नाहीतर मिक्स बटर यूज करतात. त्यामुळे रेटमध्ये फरक पडतो. पण पूर्णपणे अमूल बटरमध्ये ही पावभाजी वॉश करते बघा. संपूर्ण करायची हीट त्या पावभाजीला लागते. बारीक चिरलेली कोथिंबीर,